नागपुरात बर्ड फ्लूची एंट्री झाल्यानं खळबळ उडाली आहे। सेमिनरी हिल्स परिसरातील शासकीय अंडी उबवणी केंद्रात बर्ड फ्लूचं निदान झाल्यानंतर हा परिसर बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे। तर येत्या 21 दिवसांसाठी कोंबड्या आणि अंडी यांच्या खरेदी विक्री आणि वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे। सेमिनरी हिल्स परिसरातील शासकीय अंडी उबवणी केंद्रात काही कोंबड्यांचा असामान्य मृत्यू झाल्यानंतर तपासणीसाठी पाठवलेल्या नमुन्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत। त्यात H5N1 एव्हियन इन्फ्लुएन्झा संसर्गाची पुष्टी झाली आहे। ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉक्टर नितीन फुके यांनी जिल्हाधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या निर्देशानुसार तात्काळ आपत्कालीन पावलं उचलली आहेत। प्रशासनाने गिट्टीखदान पोलीस ठाण्याला पत्र पाठवून सेमिनरी हिल्स परिसरातील 1 किलोमीटर क्षेत्र बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्याचे निर्देश दिले आहेत। या भागात बाहेरील व्यक्ती तसंच पक्ष्यांची ने-आण पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। तसंच केंद्रापासून 9 किलोमीटर परिसर निगराणी क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात आला आहे। विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी पुढील 21 दिवस कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत। या कालावधीत बाधित क्षेत्रात कोंबड्या, पक्षी, अंडी आणि पक्षी खाद्य यांच्या खरेदी विक्री, वाहतूक तसंच बाजार आणि प्रदर्शनांवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे। पशुसंवर्धन विभागाने पोलीस प्रशासन आणि महापालिकेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत आणि नियमांचं काटेकोर पालन करण्यावर भर देण्यात आला आहे। तसंच पोल्ट्री व्यावसायिक आणि नागरिकांनी सुरक्षेचे सर्व नियम पाळावेत आणि पक्ष्यांचा संशयास्पद मृत्यू आढळल्यास त्वरित प्रशासनाला कळवावं असं आवाहन करण्यात आलं आहे। आपलं सेंट्रल हॅचरी आहे तिथे काल इन्फ्लुएन्झाचं ते H5N1चं ते आपल्याला पॉझिटिव्ह आलं असल्यामुळे त्याच्यामध्ये त्याचं ते आपलं रिस्पॉन्स असतो। त्याच्यामध्ये 1 किलोमीटरमध्ये आपण सॅनिटायझेशन झोन करतो आणि 9 किलोमीटरपर्यंत आपण सर्व्हिलन्स झोन करतो। त्या 1 किलोमीटरमध्ये काल जे इन्फेक्टेड त्याचं कलिंग झालेलं आहे सायंटिफिक तऱ्हेने आणि 1 किलोमीटरच्या परिक्षेत्रामध्ये आपण कसलाही बाजार, खरेदी विक्री, पशु प्रदर्शन आपण काहीच अलाउड करत नाही आणि काही जनावरांचं त्याचं कलिंगही करतो। आणि 9 किलोमीटरमध्ये आपण सर्व्हिलन्स करतो की काही सॅम्पल घेणे की असे सिम्पटम अजून काही जनावरात त्या कोंबड्यांमध्ये वगैरे नाही आहे। ते ऑलरेडी काल आम्ही सुरुवात केलेली आहे। जे त्या हॅचरीमध्ये 30-40 बर्ड्स त्यांचं आपण कलिंगही केलेलं आहे आणि 1 किलोमीटरमध्ये आता कारवाई सुरू झालेली आहे। त्यामुळे याच्यामध्ये घाबरण्याची काहीच गरज नाही आहे। आपण 21 दिवसापर्यंत ही कारवाई आता करत राहू, कारण आपण त्या सेंट्रल हॅचरीपासून 1 किलोमीटरचा इन्फेक्टेड झोन आणि 9 किलोमीटरचा सर्व्हिलन्स झोन हा डिक्लेअर केलेला आहे आणि आमचं ॲनिमल हजबंड्री डिपार्टमेंट त्या हिशोबाने जे SOP नुसार काम करत आहे।